श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 82। श्रीपादांचा क्रोध म्हणजे विनाशाला आमंत्रण। सर्व ब्राह्मण सभा दिग्मूढ झाली। सगळ्यांच्या समक्ष एक ज्योत माझ्यात मिसळली। त्यावर पुन्हा श्रीपाद म्हणाले, आता हा ब्राह्मण की चांडाल हे तुम्हीच ठरवा। आम्हाला कुल बहिष्कृत करून शंकराचार्यांनी अनुमती घेण्याच्या प्रयत्नात तुम्ही होता। शंकराचार्य माझे काय करणार? तुमच्या नजरेसमोरच मी इथे जन्मलो, मोठा झालो। आजोबा व बाबांजवळ वेद न शिकताच मी वेद ऋचा म्हणू शकतो। एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देतो। स्वतः शंकराचार्य जरी इथे आले तरी मला त्याचे काय? त्यांचे जे नित्य आराध्य दैवत श्री शारदा चंद्रमौळीश्वर यांचे त्यांना दर्शन घडवून अनुग्रह देईल, तेव्हा तेच माझे देवत्व मान्य करतील। मात्र नंतर ते जे निर्णय देतील ते तुम्हालाच हानिकारक ठरणार। क्षत्रिय परिषद, वैश्य परिषदही तुमचा निर्णय मान्य करणार नाही। त्यांच्याकडचे तुमचे पौरोहित्य, कर्मकांड, संभावना त्यांनी थांबवल्या तर तुम्ही तुमच्या कुटुंबासह उपाशी मराल। माझ्याशी लढाल तर सर्वनाश विकत घेण्यासारखे आहे। मीच चतुराश्रम धर्माचे पालन करणार आहे। इथल्या 18 पगड जातींनी गुण्यागोविंदाने सुख संतोषाने जगावे। तुम्ही धर्मकर्माचे निष्ठेने पालन करून या धर्मस्थापन कार्याचे भागीदारच व्हा। तसे केले नाही तर कष्टदशेस पात्र व्हाल। मी शांतच राहील, तुम्हीच उद्ध्वस्त व्हाल। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 36। माणसाचा मूढपणा, अहंकार, द्वेष, कपटनीती माणसाच्या बुद्धीला कसं बांधून टाकते व विनाशाकडे ढकलते याचं विदारक प्रात्यक्षिक म्हणजे संपूर्ण चरितामृतातील अध्याय 36वा। श्रीपादांपासून काय त्रास होता पिठापुरातील पंडितांना? यांनी कोणता दत्त प्रत्यक्षात पाहिला, अनुभवला होता, म्हणून हे श्रीपादांना नाकारत होते। मला दत्त म्हणून स्वीकारा असं श्रीपाद तरी कुठे आग्रह धरून होते? 14व्या शतकातील मानवी धारणा आज तरी बदलली आहे का? साक्षात दत्त असलेल्या श्रीपादांवर इतका पराकोटीचा द्वेष का? शंकर पार्वती पुत्र आणि गणपतीचा भाऊ लाभाद महर्षी, सत्य ऋषीश्वर, भास्कराचार्य, नंदगोपाल असा दिव्य प्रवास करून पिठापुरात आलेले मातामह बापनाचार्यांचा द्वेष का? साक्षात दत्ताला भिक्षा देणारे विष्णुदत्त अप्पलराज शर्मांचा द्वेष का? हे प्रश्न आपल्याला देखील आहेत। बापनाचार्य, अप्पलराज शर्मा व जे साक्षात धर्म आहे त्या श्रीपादांना लोक बहिष्कृत करायला निघाले। मानवी बुद्धी कशी कुंठित होते पहा। आपण काय चुका करतोय, का बरं आपल्या हातून असं होतंय याचा सार असार विचार नाही। मग जसं भगवंत सुदर्शन सोडतो तसं मग श्रीपादांच्या मुखातून बाण सुटतात। पुन्हा श्रीपाद एक संधी देत सांगतात की तुम्ही माझ्या कार्याचे सहभागी व्हा, नाहीतर शांत रहा। माझ्या म्हणजे माझ्या कार्याच्या नाहक निष्कारण विरोधात जाल तर उद्ध्वस्त व्हाल। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।